नमस्ते बालदोस्तांनो, आज आपण पाहणार आहोत भूमितीचे मूलभूत संबोध किंवा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री। तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एक सुंदर अशा रांगोळ्या आपण अशा वेगवेगळ्या काढत असतो। एक रांगोळी मी काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। दिवाळीमध्ये आपण अशा पद्धतीची ठिपक्याची रांगोळी काढत असतो। तर थोडीशी आपण एक विचार करूया की ठिपक्याची रांगोळी आपण कुठे काढतो। एखाद्या खडबडीत असा भाग असतो का सपाट भाग असतो। बघा, बऱ्याचदा आपण काय करतो, एखादी फरशी ठेवलेली असते आणि त्या फरशीवर रांगोळी काढतो किंवा फळीवर रांगोळी काढतो, किंवा जर जमीन असेल तर ती स्वच्छ सारवून सपाट केलेली जमीन असते आणि त्या जमिनीवर आपण सपाट भागावर अशी रांगोळी काढतो, आहे की नाही। की अशी कुठेही आपल्याला खडबडीत जागेवर एखाद्या दगडाधुंड्यावर, खडकावर किंवा इतर ठिकाणी आपल्याला जिथे खडबडीत जागा असते अशा ठिकाणी आपल्याला रांगोळी काढता येत नाही। म्हणजे रांगोळी जर आपल्याला काढायची असेल तर पृष्ठभाग कसा असायला लागतो, सपाट किंवा प्लेन। आता ही रांगोळी काढताना आपण काय केलेलं असेल, सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागलेलं असेल, तर ही रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ठिपके काढलेले आहेत। आणि हे ठिपके आपण जर हाताने काढायला गेलो तर बऱ्याचदा चुकतात, म्हणून आपण काय करतो, एक ठिपक्यांचा कागद बाजारामध्ये उपलब्ध होतो किंवा आपण घरी बनवतो आणि त्या ठिपक्यांच्या कागदाच्या साहाय्याने ही रांगोळी काढतो। आणि आता रांगोळी काढताना बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केली, ठिपके काढले। ठिपके काढल्यानंतर काय करणार, तर ठिपके काढल्यानंतर ते ठिपके आपण जोडतो, आहे की नाही। आता इथे बघा, हे ठिपके आहेत, हे दोन ठिपके मी जोडले, त्यानंतर हे दोन ठिपके जोडले आणि हे दोन ठिपके आपण रेषेच्या साहाय्याने रेघा मारून आपण हे जोडतो। आणि मग वेगवेगळे आकार जे आपण शाळेमध्ये पाहिलेले असतात, शिकलेले असतात, मग चौरस असेल, आयत असेल, चौकोन असेल, रेषा आहेत, रेघा आहेत, हे वेगवेगळे आकार आपण त्यामध्ये काढतो आपल्या आवडीचे। आणि मग हे जे ठिपके आहेत, तर हे ठिपके म्हणजेच काय, तर ठिपके म्हणजेच एक लहान असलेला बिंदू असतो। ठिपका थोडा आपण मोठा काढतो। आता मग बिंदू म्हणजे नेमकं काय, तर इंग्रजीमध्ये याला पॉइंट असे म्हणतात। म्हणजे पेन किंवा कोणत्याही टोकदार पेन्सिल असेल तर कागदावर असा लहानसा ठिपका जर आपण काढला तर त्याला बिंदू असे म्हणतात। आणि हे रांगोळीचे हे सगळे ठिपके जे आहेत, हे सगळे ठिपके म्हणजेच बिंदू। आता तो कोणत्या पृष्ठभागावर आहे त्यानुसार तो बिंदू छोटा मोठा हे आपण ठरवत असतो। म्हणजे खूप मोठा पृष्ठभाग असेल तर तिथे तो बिंदू आपण मोठा काढतो, खूप छोटा पृष्ठभाग असेल, आता भूमितीच्या आकृत्या जेव्हा आपण काढत असतो तेव्हा अगदी पेन्सिलचं टोकदार पेन्सिलचं छोटंसं टोक आपण घेतो आणि याला बिंदू होतो। तर हा बिंदू आणि हा बिंदू यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो। लक्षात ठेवा, तर बिंदू म्हणजे काय, तर एक छोटासा लहानसा ठिपका आणि त्यालाच बिंदू किंवा आपण पॉइंट असं म्हणतात। आता हे जे पॉइंट्स आहेत आपण इथे बघूया, मी आणखीन काही पॉइंट काढतो। बघा, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे। तर हे जे पॉइंट्स आहेत, या पॉइंट्सना नाव देता येतं। मग कसे नाव देता येतं, तर इंग्रजी अक्षर जे आहे ते इंग्रजीमधील कॅपिटल अक्षर वापरलं जातं। म्हणजे आता याला आपण काय म्हणणार, तर पॉइंट ए कोणतंही वापरू शकतो, याला मी म्हणतो पॉइंट एस, याला म्हणून पॉइंट डी, पॉइंट डी, पॉइंट म्हणजेच बिंदू किंवा बिंदू ए, बिंदू एस, बिंदू डी, अशा पद्धतीने आपण बिंदूला नाव देत असतो। आता आपण या कागदावर दोन बिंदू घेतोय, हे दोन बिंदू मी इथे घेतले, या बिंदूला मी नाव देतो सी आणि या बिंदूला मी नाव देतो डी। सी डी असे दोन बिंदू घेतलेले आहेत। आता हे जर दोन बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडले, बघूया आपण पट्टीच्या साहाय्याने हे दोन मी बिंदू जोडतो। हे बघा, हे दोन बिंदू मी पट्टीच्या साहाय्याने जोडले आणि त्यामुळे एक रेघ आपल्याला मिळाली। आता ही जी सीडी नावाची एक सरळ रेघ आपल्याला मिळाली, ही सीडी रेघ इकडे आपण वाढवू शकतो का, इकडे वाढवू शकतो का,
तर जर आपण हिला पट्टी सरळ धरली आणि वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही आपण या बाजूला वाढवू शकतो. आता किती वाढवू शकतो, तर जेवढा आपला कागद आहे तेवढा वाढवू शकतो. जर हा कागद मोठा असता तर आपण मोठ्या प्रमाणावर वाढवू शकलो असतो. आपला कागद छोटा आहे म्हणून आपण इथपर्यंत वाढवू शकतो. मग या सी बाजूला म्हणजे डाव्या बाजूला सी बिंदू मधून वाढवू शकतो का, तर बघा सी बिंदू मध्ये सुद्धा आपण या रेघेला आपण पुढे वाढवू शकतो. बघा ही इथपर्यंत गेली, याला परत आपण सरकवलं तर पुढे आपण या कागदाच्या पर्यंत वाढवू शकतो. आता हा कागदच आपला एवढा असल्यामुळे आपण तिला एवढी वाढवू शकतोय. ही बघा आपली ही जी सीडी रेघ होती ती आपण डी मध्ये वाढवली आणि ते आपल्या कागदाच्या शेवटापर्यंत वाढवलेले. जर आपला कागद मोठा असता तर ही आणखीन पुढे वाढत गेली असती. आपण सी बिंदूच्या बाजूला जर बघितलं तर ही बघा पुढे आपल्याला वाढत गेलेली दिसते. कुठपर्यंत वाढली, तर आपण या पेपर संपेपर्यंत वाढलेली आहे. तर जेवढा सपाट पृष्ठभाग मोठा असेल तेवढा आपल्याला ही रेघ दोन्ही बाजूने वाढवता येते, आहे की नाही. तर ही जी आकृती आहे या आकृतीला भूमितीच्या भाषेमध्ये रेषा, कारण ही रेघ जी आहे ती आपण दोन्ही बाजूला अमर्याद आहे अशी कल्पना करायची आहे. कारण ही आपण पुढे वाढवू शकतो परंतु आपला कागदच संपल्यामुळे आपण ती वाढवलेली नाहीये, तिथपर्यंतच ठेवू शकलो. मग ही जी अमर्याद असलेली रेघ आपल्याला पुढे पुढे झालेली दिसते याला म्हणतात रेषा. इंग्रजीमध्ये याला लाईन असं म्हणतात, कारण ही अमर्याद आहे की नाही. म्हणजे दाखवायची कशी, तर त्यासाठी काय केलं जातं, तर त्या रेषेच्या त्या रेघेच्या दोन्ही बाजूंना अमर्याद आहे दाखवण्यासाठी बाणाच्या खुणा केल्या जातात. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बाणाचे खुणा केले जातात. या बाणाच्या खुणा काय सांगतात की ही रेघ पुढे वाढवली जाऊ शकते, म्हणून याला लाईन किंवा रेषा, मराठीमध्ये याला रेषा म्हणतात, इंग्रजीमध्ये या आकृतीला म्हणतात लाईन. ओके, आता या लाईनला काय नाव दिलं जातं का, तर हो. आपण बघा ही जी रेघ होती ती पुढे वाढवताना अनेक बिंदू आपल्याला या रेषेवर आलेले दिसतात, अनेक बिंदू आलेले दिसतात. आता हे किती असतील, तर जेवढी रेषा मोठी असेल तसे अनंत बिंदू या रेषेवर सामावलेले असतात. त्यातले कोणतेही दोन बिंदू, समजा मी इथला एक बिंदू घेतला आणि इथला एक बिंदू घेतला, तर असे कोणतेही दोन बिंदू घेऊन आपण त्या रेषेला नाव देऊ शकतो. त्यामुळे या रेषेला रेषा ए बी असं म्हणता येईल किंवा लाईन ए बी, रेषा ए बी किंवा लाईन ए बी अशा पद्धतीने या रेषेला नाव दिलं जाईल. तर लक्षात ठेवा की रेषा ओळखायची कशी, लाईन कशी ओळखणार आपण, तर दोन बाजूला जर बाणांचे टोक असतील तर त्याला म्हणायचं लाईन किंवा रेषा. तर आता रेषेला आणखी एका पद्धतीने नाव दिलं जातं, ते म्हणजे रेषेच्या बाहेर त्या रेषेला कोणतंही इंग्रजी स्मॉल लेटर वापरून, समजा मी इथे एम वापरलं, बिंदू न घेता, आता बिंदू घेतले जात नाहीत तर केवळ फक्त स्मॉल लेटर असेल तर त्या रेषेचं नाव परत याला रेषा एम असं सुद्धा आपण वाचू शकतो. रेषा एम किंवा लाईन एम असं सुद्धा या रेषेचं नाव दिलं जातं. आता दुसरा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे, कारण ही रेषा कशी तयार झाली, तर ही एक सीडी आपण रेघ काढलेली आणि ती रेघ पुढे वाढवली, दोन्ही बाजूला अमर्याद वाढत गेली आणि म्हणून आपण तिला रेषे म्हटलो. या सीडीला काय म्हणायचं की आपण सी आणि डी पर्यंतच हे दोन बिंदूंपर्यंतच ही रेघ जी ठेवलेली आहे तिला काय म्हणायचं, तर ज्या दोन बिंदूंपर्यंतच मर्यादित असलेली रेघ किंवा दोन बिंदूंना जोडणारी रेषा हा रेषेचाच भाग असतो. या अमर्याद रेषेचाच तो एक भाग असतो किंवा तुकडा असतो किंवा खंड असतो आणि म्हणून याला म्हणतात रेषाखंड. हा आहे रेषाखंड PQ, याला रेख PQ किंवा इंग्रजीमध्ये रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. सेगमेंट म्हणजे तुकडा, लाईन सेगमेंट म्हणजे रेषेचा तुकडा किंवा खंड, म्हणून रेषाखंड, लाईन सेगमेंट त्याला शॉर्ट मध्ये किंवा संक्षिप्त रूपामध्ये
सेग पी क्यू असं सुद्धा वाचलं जातं. आणि पी आणि क्यू हे त्यांची मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात की रेषाखंड हा जो आहे हा पी आणि क्यू या दोन बिंदूंना जोडणार आहे. हे पी आणि क्यू हे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असतात, हे आपण लक्षात ठेवूया. म्हणजे रेषा आणि रेषाखंड यातला फरक काय आहे बघा. रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाची टोक आहेत, बाणाच्या खुणा आहेत, तर रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात. आता थोडी आपण उजळणी करूया, रिव्हिजन करूया. यामध्ये कोणकोणते बिंदू आहेत, या रेषेवर कोणकोणते बिंदू आहेत असा एक प्रश्न आपण यामध्ये घेऊ शकतो. विच पॉइंट्स आर देअर ऑन द लाईन. तर इथे आता पॉइंट्स आपण दाखवलेले आहेत. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी आणि पॉइंट ई. यामध्ये दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या रेषेचे नाव काय देता येईल किंवा कोणकोणती नावं या रेषेला देता येतील. तर आपण मगाशी पाहिलं की रेषा ही रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी तिचं नाव देता येतं. त्यामुळे या रेषेला रेषा किंवा लाईन ए बी या दोन बिंदूंनी म्हणता येईल आपल्याला. लाईन बी सी हे दोन बिंदू जर घेतले तर लाईन बी सी. लाईन सी डी हे दोन बिंदू जर मी घेतले तर लाईन सी डी. लाईन डी ई पुढचे दोन बिंदू मी घेतले लाईन डी ई. लाईन ए सी, ए आणि सी हा जर बिंदू घेतला तर लाईन ए सी. बी आणि डी जर घेतला तर लाईन बी डी. अशी अनेक नावं आपण रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी त्या रेषेला नाव देता येतं. आता या रेषेमध्येच आपल्याला रेषाखंड दिसत आहेत. लाईन सेगमेंट्स आर देअर इन दिस लाईन. लाईन सेगमेंट्स कोणकोणते आहेत. विच आर द लाईन सेगमेंट्स. सेग ए बी, रेख ए बी. हा बघा हा रेषेचा एक तुकडा आहे. दुसरा पण तुकडा बघूया. सेग बी सी, सेग ए सी, ए पासून सी पर्यंतचा जो तुकडा आहे सेग ए सी. सेग सी डी, सी ई, बी डी, पण कोणताही एक घेऊया. सेग सीई किंवा रेख सीई. असे अनेक आपल्याला बघा. सेग ए डी हा सुद्धा या रेषेचा भाग आहे, रेषेचा तुकडा होईल, त्यामुळे रेषाखंड एडी हा सुद्धा इथे आपण रेषाखंड सांगू शकतो. म्हणजे रेषा या एका आकृतीमध्येच रेषाखंड ही दुसरी आकृती आपल्याला लपलेली दिसून येते. फक्त लक्षात ठेवा की रेषा ओळखायची खुणा, बाणाची टोक. ओके, आता पुढचा एक प्रश्न आपण सोडवणार आहोत. चला आता आपण हा प्रश्न सोडवूया किंवा ही आकृती पाहूया आणि या आकृतीमध्ये कोणकोणत्या रेषा आहेत. Which lines are there in this figure? Name the lines. असा आपल्याला एक क्वेश्चन असू शकतो. तर मी काशी तुम्हाला सांगितलं की लाईन्स ओळखायच्या कशा, तर बाणाचे टोक पाहायचे आहेत. बघा दोन्ही बाजूला बाणाचे टोक या आकृतीला दिसतात, त्यामुळे लाईन के जे ही एक आहे आणि दुसरी बाणाचे टोक या आकृतीला दिसत आहेत, त्यामुळे वाय एक्स किंवा एक्स वाय. त्यामुळे लाईन के जे पहिले आपण लिहू शकतो लाईन के जे आणि दुसरे लाईन किंवा रेषा एक्स वाय किंवा वाय एक्स. तर एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की रेषेचं नाव म्हणजे तुम्ही रेषा लाईन के जे असं म्हटलं तरी चालतं किंवा जे के असं म्हटलं तरी चालतं. रेषेच्या बाबतीत आणि रेषाखंडाच्या नावाच्या बाबतीत असं अक्षरांची किंवा बिंदूंची क्रम बदलला तरी सुद्धा चालू शकतो. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन असतात की यामध्ये पॉइंट्स कोणते आहेत. विच पॉइंट्स आर देअर इन दिस फिगर. तिथे ह्या आकृतीमध्ये आपल्याला पॉइंट वाय, पी, पॉइंट ए, पॉइंट जे, पॉइंट एस, पॉइंट एक्स, पॉइंट क्यू, पॉइंट के, पॉइंट जी असे अनेक पॉइंट आपल्याला इथे लिहिता येतील. आपण बिंदू क्यू, बिंदू के, तर इथला बिंदू शब्द मी प्रत्येक वेळेस लिहित नाहीये. बिंदू जी, बिंदू ए, पॉइंट एस, पॉइंट एक्स,
या पद्धतीने इथे स्वल्पविराम द्यायला आपण विसरायला नको, किंवा बिंदू हा किंवा पॉइंट हा शब्द आपण वापरायचा आहे. तर देन विच आर द लाईन सेगमेंट्स. तर इथे लाईन सेगमेंट्स आपण बघूया कोणकोणते लाईन सेगमेंट्स या कृतीमध्ये आपल्याला दिसतात. तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आपल्याला क्लिअर पाहूया, तिथे बाणाचे टोक नाही आहे असं. तर हे बघा GS हा एक लाईन सेगमेंट आहे, आणि PQ पण याला आपल्याला अंत्यबिंदू दिसत, बाणाची टोकं दिसत नाही आहेत, त्यामुळे हे दोन लाईन सेगमेंट आपण लिहू शकतो. त्याचबरोबर GA हा सुद्धा लाईन सेगमेंटच होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. किंवा KA जर असं मी म्हटलो तर ते सुद्धा एक लाईन सेगमेंट होऊ शकतो. PA हा सुद्धा लाईन सेगमेंट होऊ शकतो. AQ सेग AQ हा सुद्धा होऊ शकतो. सेग AS हा सुद्धा होऊ शकतो. रेषाखंड कशाला आपण म्हणायचं तर दोन अंत्यबिंदू असतील, फक्त दोन अंत्यबिंदू असलेला जो रेघ आहे तिला आपण रेषाखंड म्हणतोय किंवा लाईन सेगमेंट म्हणतोय. तर आपण कोणती दोन नाव लिहूया, सेग PQ आणि सेग GS. हे जे दोन मोठे मुख्य सेगमेंट्स इथे दिले ते लिहूया, सेग PQ आणि सेग GS. अशा पद्धतीने याला रेख PQ रेख GS असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतात. तर अशा पद्धतीने आज आपण रेषा बिंदू, रेषा आणि रेषाखंड हा भाग पाहिलेला आहे.